मध्य रेल्वेसाठी आजचा दिवस एक प्रकारे काळा दिवस ठरला, कारण मध्य रेल्वेनं रोजच्या रोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या प्रवाशांना एक मोठा धक्का बसला. कारण सकाळी 9च्या आसपास कल्याणकडनं एक ट्रेन मुंबईकडे निघालेली होती आणि त्याच ट्रेनमधल्या प्रवाशांवर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठं संकट ओढावलं. त्यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी अर्थात लाईफलाईन आता डेथलाईन बनल्याचंही पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेवरच्या लोकल्सना लाईफलाईन म्हणावं की डेथलाईन, हा सवाल आता उपस्थित होतोय. आणि हा सवाल उपस्थित होण्याचं कारण ठरला सोमवारचा भीषण रेल्वे अपघात. मुंब्रा स्थानकाजवळ 2 विरुद्ध दिशेनं जात असलेल्या ट्रेनमधील लटकलेले प्रवासी एकमेकांवर घासले गेले आणि रेल्वे ट्रॅकवर पडले. रेल्वे ट्रॅकवरती पडलेल्या 13 प्रवाशांपैकी 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ट्रेन से हम जा रहे थे कसारा टू थाने, तो कसा मुंब्रा और कलवा के बीच में यहाँ पे सामने से एक्सप्रेस आ रही थी मुंबई से और दोनों टकरा गई ट्रेन, या क्या हुआ कुछ समझ में नहीं आया, बट जो भी था बहुत जोर से घसीट लिया हम लोग को. मुंब्रावरून ट्रेन जशी निघाली तशी समोरून कर्जत ट्रेन गेली होती फास्ट, आणि इकडनं आमची फास्ट होती अपवाली ट्रेन. दोन्ही पण जाता जाता एक दुसऱ्याच्या एकदम क्लोजिंगला आले, टर्निंगला स्लो झाली नाही म्हणून. 2 ट्रेनच्या मध्ये तुम्ही घासला गेलात. मग ते एक दुसऱ्याचे जे पॅसेंजर होते त्या साईडचे आणि या साईडचे पब्लिक एक दुसऱ्याला टच झाले, त्यामुळे दोन्ही ऑपोजिट साईडमध्ये असल्यामुळे ते पडले खाली. खरं तर हा अपघात मध्य रेल्वेवरची जीवघेणी गर्दी आणि त्या तुलनेत कमी असलेल्या गाड्या आणि रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा परिणाम. पण मध्य रेल्वे प्रशासन मात्र आपला नियोजन शून्य कारभार आणि चुकांवरती पांघरूण घालत या अपघाताचं खापर प्रवाशांवरतीच फोडताना दिसतंय. पण प्रवाशांनी मात्र रेल्वेचा हा युक्तिवाद धुडकावून लावला आणि रेल्वेच्या निष्काळजीपणावर निशाणा साधला. या 2 लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशांनीच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता, तो ॲज लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती. त्या बॅगला अडकल्यामुळं ही झालंय असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. लटकायला कोणाला शौक नाहीये. प्रशासनाने हे एक डॉक्युमेंट ठेवावं. लटकायला आम्हाला शौक नाही. जे तुम्ही बोलता ते की लटकायचा कोणाला शौक नाहीये. तुम्ही वेळेत सुविधा द्या, वेळेत पब्लिक जाईल. तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटं बोलता. 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचं एक सुट्टी होते, 3 लेटमार्क एक सुट्टी असते. कोणाला माहिती आहे का? तुमचं नाही कापत. जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, जे हातावरती काम करतात ना, त्यांचं कट होतं, तुमचं नाही कट होत. मध्य रेल्वेवरती प्रवास करताना जीव अक्षरशः मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. सकाळी कल्याणहून मुंबईकडे जाताना आणि संध्याकाळी मुंबईतनं कल्याण ठाण्याकडे जाताना प्रवाशांची तोबा गर्दी होते. आधीच रेल्वेच्या फेऱ्या कमी, त्यात मध्य रेल्वेच्या ट्रॅकवरती एक्सप्रेस आणि मेल गाड्याही धावत असल्यानं बहुतांश वेळेला मध्य रेल्वेच्या लोकल सेवा विलंबानं असतात. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं जरी लोकल लेट झाली तरी फलाटावरची गर्दी दुपटीनं वाढते. आणि त्यामुळे ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अक्षरशः ढकलाढकली होते. ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी अनेकांना दरवाजावरती लटकूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करणं भाग पडतं. आगे पीछे होने नहीं मिलता है, तो उसमें क्या होता है, वो थोड़ा से बाहर हो जाते हैं. तो उस कंडीशन में वो थोड़ा से बाहर थे. जितनों का एक्सीडेंट हुआ वो थोड़े बाहर थे. तो और वो ट्रेन जो आई चंद सेकंड के अंदर हम लोग को मालूम भी नहीं पड़ा. हम लोग तो अंदर बैठे हुए थे, बट इतने ज़ोर से आवाज़ आया और इतना ज़ोर से पूरा घिसते हुए गई, जो कि होना नहीं चाहिए. इतना गैप होता है क्योंकि अपना 600 कुछ 1 मीटर का डिस्टेंस दोनों ट्रेन के बीच में मेंटेन होना चाहिए, बट वो हुआ नहीं है. उसमें तो रेलवे वालों का इशू है. मुंब्र्याच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचं मुंबईवरचं दुर्लक्षही अधोरेखित झालंय. ज्या लोकलनं सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात, जिथून रेल्वेला मुबलक महसूल मिळतो,
त्याच मध्य रेल्वेवरती गाड्यांची संख्या आणि प्रवाशांना सुविधा देताना रेल्वे प्रशासन कायमच हात आखडता घेत असल्याचा आरोप होतो. रेल्वे प्रशासनाच्या याच दुजाभावामुळे आज पुन्हा एकदा 4 प्रवाशांचा जीव गेलाय. मुंबई आणि उपनगरातली वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर राज ठाकरेंसह विरोधकांनी सुद्धा हल्लाबोल केला. तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात. रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे. कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष बिहारमध्ये प्रवास करायचो, त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी. त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला. खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? हे ना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं एसी ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? या मृत्यूला जे आहे ते माझं म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी, अपेक्षा मी व्यक्त करते. उपनगरातनं मुंबईकडे येणाऱ्या गर्दीचं नियोजन करणं हीच काळाची गरज आहे. पण हे नियोजन करताना आजारापेक्षा इलाज भयंकर म्हणण्याची वेळ यायला नको. केवळ कारणं सांगत टाळाटाळ करण्यापेक्षा रेल्वे प्रशासनानं वेळीच रेल्वेचा प्रवास सुखकर करण्याचे प्रयत्न करायला हवे. अन्यथा वारंवार जाणारे हे बळी प्रवाशांच्या मोठ्या उद्रेकाचं कारण ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आज झालेल्या रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा जीव गेला आणि अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आता खडबडून जागं झालंय. अपघातानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक झाली आणि या बैठकीत लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानुसार जानेवारी 2026 पासून स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. स्वयंचलित दरवाजांसंदर्भातला निर्णय जाहीर झाल्यानंतर ट्रेनमधली खेळती हवा कमी होईल अशाही चर्चा झाल्या. मात्र नॉन एसी ट्रेनच्या स्वयंचलित दरवाजांसाठी एक विशेष डिझाईन तयार केलं जात आहे. यानुसार दरवाजे आणि छतावरती व्हेंटिलेशनसाठी खास व्यवस्था केली जाईल. तर स्वयंचलित दरवाजांच्या निर्णयावरनं राजकीय पुढाऱ्यांनी रेल्वे प्रशासनावरती निशाणा साधलाय. आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत. लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल? कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात. असा मी पण ज्यावेळेस लोकलनी कधी काळी प्रवास करायची. अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून भरतील. किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे. काही नाही, जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जातायत. तर ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे. सफोकेशन होईल आतमध्ये. श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे. दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस?